चला मित्रांनो, कॉम्प्रोमाइज 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 कॉम्प्रोमाइज. अहो डोंगरात नाहीये, गार्डन मध्ये आहे, आवाज नाही येणार हो. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, कॉम्प्रोमाइज हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही करणार की नाही करणार? करावं लागल, नाही तर भोगावं लागल. कारण अशाच काही गोष्टी हो. आमच्या शेजारी बाई होत्या हो, तिला राहण्याचं चांगल्याचं शोक होता, स्मार्ट होती. कोणाचं सोनं बघितलं की तिला लय आवडत होतं. पण एकदा तिने आपल्या आजूबाजूच्या शेजारी बाईचं सोनं घेऊन आली, फोटो काढण्यासाठी घेऊन आले, घातलं, तिला आवडलं. पुढे जाऊन काय झालं हे मला माहित नाही. पण ती बाई रोज येत होती, अगं तुम्ही माझं सोनं घेतलंय ना तर दे ना. तर ती बाई म्हणते माझ्या बहिणीला दिलंय, मी उद्या देते. असं करून करून भरपूर दिवस काढले. अखेरला त्यांच्यामध्ये वाद झाला. नवऱ्याला कळालं आणि नवरा म्हणतो, अगं तुम्ही सोनं घेतलं असेल तर देऊन टाक, कशाला वाद करतेस. पण बायकोने काही जबाब दिलाच नाही. अखेरला खूप मोठा वाद झाला. त्या बाईने आपल्या नातेवाईकाला घेऊन आले, आपल्या बहिणीला घेऊन आले आणि त्या बाईला चांगला घरात झोपून काढलं. एवढं मारलं की विचारू नका. नवऱ्यासमोर मारलं, सासू समोर मारलं, आपल्या लहान लहान पोरासमोर मारलं. पण नवऱ्याला कदर नाही आली हो. काय करावं? वाद झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांना कळलं, पोरीच्या आई वडिलांना कळलं. गावून मुंबईला आले, अगं पोरी तुम्ही अगर सोनं घेतलं तर देऊन टाक. पण पोरीने काही जबाब दिला नाही. वडिलांना असं वाटलं की चला मी हिला गावी घेऊन जातो. आणि गावी घेऊन गेल्यानंतर पोरीला समजवलं. पोरीने आजपर्यंत जबाब दिला नाही. तिने सोनं घेतलं की नाही घेतलं आजपर्यंत कळालं नाही. पण काय करू मित्रांनो, आज 20 वर्ष झालं. ते पोरं लहान होते ना, आज 20 वर्षाचे झालेत. आज बापाला रोज आपल्या पोराची आठवण येते, माझे पोरं मोठे झालेत. पण ती बाई काय करते, त्याला भेटूनच देत नाही. पोरं मोठे झाले, तिने आपला जीवनाचा प्रवास, आपल्या सुखादुःखाचा प्रवास एकट्याने एवढा मोठा केला की आपल्या पोरांना मोठं केलं, इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं आणि चांगलं शिक्षण घडवलं. नवऱ्याला आता बायकोची आठवण येते. पण नवरा जातो आणि आपल्याला कबड्डी जास्त खेळू येतो, कबड्डी कबड्डी जास्त, पोराला शिवू देत नाही. बायको म्हणते, एवढा दिवस मी मार खाल्ला, कधी मला सोडवला आलाच का रे? तुला पोरग पाहिजे, बायको पाहिजे, आज तुला काही भेटणार नाही. त्यावेळेस तुम्ही कॉम्प्रोमाइज केला असताना तर आज मी तुझ्या संगती राहिली असते. पण काय करावं माणसानं, त्याला त्याचा जवानीचा माज आज कॉम्प्रोमाइज नाही केला म्हणून त्याला दुःख होतो. आज ते काय करतो, आपल्या जीवनाचे छोटे मोठे पगार आपल्या बायको पोराला देऊन येतो. पण पोरं काय त्याच्याकडे यायला तयार नाही, बायको काही यायला तयार नाही. कारण त्याने आपल्या जीवनात हा कॉम्प्रोमाइज केलाच नाही. आज केला असता तर त्याची बायको त्याच्या संगती असती.